सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। संत देवईमाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत 20 कीर्तन झाले, 20 कीर्तन झाले आतापर्यंत। आणि 20 कीर्तनकारांना सांगितलं की साधूची भेट होण्याकरता पुण्य लागते, साधूची भेट होण्याकरता पुण्य लागते। बरं कोण्या गोष्टी करता पुण्य लागत नाही सांगा बरं? माणसाचा जन्म मिळायचं म्हणलं तरी पुण्य लागते, तोंडाला भजन यायचं म्हणलं तरी पुण्य लागते, लेकरं चांगले संस्कार जन्माना करता पुण्य लागते, भजन कीर्तन ऐकण्याकरता पुण्य लागते, साधूची भेट होण्याकरता पुण्य लागते। आतापर्यंत साधूची भेट झाली नाही का कोणला? अवघ्या जणांना झाली साधूची भेट। साधूची भेट होणं महत्वाचं नाही, साधू भेटल्याच्या नंतर कळणं महत्वाचं आहे। साधूची भेट कोणाला झाली नाही आतापर्यंत? मोतीराम महाराजाची झाली, मारुतराव महाराजाची झाली, देवळ माहिती झाली, सगळ्या साधूची भेट झाली, भेट झाली पण कळाली नाहीत ना। मी अभंग वाचणार नाही, बाकी काही सांगणार नाही। कोण्या महाराजाला साधूची भेट झाली नाही? सगळ्याला महाराज साधूची भेट झाली हो, पण ते साधू भेटून उपयोग आहे का? काही झाली नाही का तुम्हाला भेट? देणं ठेवून जराशी 2 मिनिटं तू मधातच काय हे करलास? बरोबर बरोबर, हा म्हणलं मग हो द्या हो द्या। अरे साधूची भेट कोणाला झाली नाही ह्या हातवरी करून सांगा की महाराज मला झाली नाही। तुम्हाला झाली नाही मोतीराम महाराजाची भेट, मारुतराव महाराजाची भेट झाली नाही? भेट होणं महत्वाचं आहे का कळणं महत्वाचं आहे? मारुतराव महाराज असताना जर मला कळालं असतं तर मी 1 ट्रक भर पैसे जमा केले होते, तेव्हा मला कळले नाही। आता उपयोग काय? होऊन गेला ते टाइम। साधू भेटणं महत्वाचं नाही, साधू भेटून कळणं महत्वाचं आहे। साधू कोणाला भेटले नाहीत? ज्ञानेश्वर महाराज कोणाला भेटले नाहीत, नाथ महाराज कोणाला भेटले नाहीत, नामदेवराय कोणाला भेटले नाहीत, कोण्या महाराजाला साधू भेटले नाहीत? साधूच्या भेटीला पुण्य लागते, साधूच्या भेटीला पुण्य लागते। अरे पुण्य लागते हे माहिती आहे बाबा, पण कोणाला भेटले ना ते सांग ना। किती जणांना मोतीराम महाराज भेटले, मारुतराव महाराज भेटले, ज्ञानेश्वर महाराज भेटले, कोण भेटले नाही? नाथ महाराज भेटले। अरे बाबा भेटणं महत्वाचं नाही, भेट होणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे। एवढं लाईट स्पीकर आहे इथं, 2 मर्दानं लावले, एवढा स्वर लावलाय, 20 कीर्तन झाले, एका तरी महाराजांना स्वरात म्हणाव? म्हणा तुम्हाला काय मला म्हणायचं ते म्हणा। मी कोणा ही निंदा करीना। कळणं महत्वाचं का मिळणं महत्वाचं आहे? साहेब मिळून कळणं महत्वाचं आहे, मिळून कळणं महत्वाचं आहे। 2 मर्दन लावले हो, पण ते स्वर कळणं गेलं का डोसक्यात आणून घ्याव का? म्हणाय गेले की म्हणतात भगवान महाराज काही बोलतात का? मी ह्याच्यावर काय काही बोलायला? अरे बाबा मी ह्याच्यावर बोलायलो, कळणं महत्वाचं आहे हो। तरीचा महिमान येईल बळीराम महाराजांना प्रमाण दिलं बाबा, कवा कळलं हे स्वतः साधू झालं तर। आता स्वतः साधू होणं हे साधू होणं कठीण आहे का सोपं? अहो महाराज पुष्कळ हो, इथंच महाराज आहे 100, उगं 100 धरा ना माया सहित। मग 100 महाराज होणं महत्वाचं का महाराज होणं महत्वाचं आहे? 100 महाराज होणं महत्वाचं आहे का महाराज होणं महत्वाचं आहे? महाराज व्हायला काय लागले, पण महाराज होणं लय महत्वाचं आहे। कळणं महत्वाचं आहे ना। कळणं गेलं का जीव द्याव का? कोणची गोष्ट जीवनामध्ये कळणं महत्वाचं आहे। साधू जरी भेटले बाबा, पण तुला कळणं त्याला काय करावं? साधू भेटणं आतापर्यंत 20 महाराजांना सांगितलं, 20 महाराजांना सगळे परमानं म्हणले, एकही ठेवलं नाही मला की साधू अवघड आहे। बकळ परमानं म्हणले की साधू भेटत नाही, साधू भेटत नाही, साधू भेटत नाही, साधू भेटत नाही, पुण्य लागते त्याला, पुण्य लागते। मला सांगा साधू कोणाला भेटले नाही? सगळ्याला भेटले ना साधू, पण भेटून आपल्याला कळाले नाही। साधू भेटणं येतं आणि साधू भेटल्याच्या नंतर कळणं येतं। देव भेटणं येतं आणि देव भेटल्याच्या नंतर
माणसाचा जन्म मिळणं वेगळं, माणसाचा जन्म मिळाला पण ते कळाला तर त्याचा उपयोग आहे. जन्माली वाया गेली, भक्ती नाही गेली, माझे माझे मनोनिया तो मेले. उगत बोरावणी. हा महाराज सोड नंबर मला टाळ्या वाजवा. आम्हाला महाराज तुमची काही गरज नाही, फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. आमचं भांडण कशाचे तुमच्याशी भांडण नाही आमचं. आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे. आतापर्यंत मी तुमच्याच आशीर्वादाने इथं जगलेलो. हा बोल नाही, मनातून आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला. तुमचा आशीर्वाद झाला तर आम्ही पुढे ढकलतो. तुम्ही मागवल्या मग आम्हाला कोण भूतीचारी. अहो महाराज भेटणं सोपं आहे थोडे मग महाराज, पण कळणं लय अवघड आहे ना. एखाद्या माणसाला पदवी भेटली पण ती टिकेली तर बरं आहे, ते दुसरे धंदे करूला काय उपयोग आहे. अहो कीर्तनकार पकडत किती पोटासाठी संकन झाले, उतालाय महाराजाचा दगडाखाली. महाराज होणं वेगळं, महाराज होऊन कळणं वेगळं. कोणला कळाले महाराज देवळ माय कोणला कळाले का. असताना देवळ मायची किंमत होती का नाही. देवळ माय ज्यावेळेस गेल्या त्या दिवशी आम्ही साटोरीला होतो महाराजांना आम्ही, आणि साटोरीहून आम्ही आलो. तोडमे साहेब तुम्ही इथं साक्षीदारला आहे. बैलगाडीमध्ये साटोरीहून इथं आलो आम्ही देवळ मायच्या अंत्यविधी करता. ती मी अंत्यविधीपासून माईच्या सोबत आहे. अंत्यविधीपासून तुमच्या गावाला येतो मी. अंत्यविधीपासून मी तुमचं गाव सोडलं नाही, आणि सप्त्यामध्ये दुसरेच महाराज घेता तुम्ही. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे, मला काय वाटलं पाहिजे म्हणायला. विठाला दोनच गोष्टी सांगणार आहे मी. साधू भेटणं आणि साधू कळणं. देव भेटणं आणि देव कळणं. आता देव किती या बरं बसा. साधू भेटल्याच्या नंतर साधू कळणं एवढं सांगणार आहे. आणि देव भेटला बाबा पण देव कळाला नाही. बऱ्याच जणांना देव भेटला पण कळाला नाही. आणि देव जर कळाला असता तर यशोदा माईनं गणपतीला नवस केला. देव कृष्ण भगवान हे देव आहे म्हणून कळाला असता तर यशोदा माईनं देवाला नवस केला. कळालं का तुम्हाला. यशोदा माईनं देवाला नवस केला की माझ्या लेकरला खोड्या करू देऊ नको. आता हे लेकरू होतं का. सगळं गाव म्हणून लागलं यशोदे तुझ्या लेकरला काहीतरी सांग. काय झालं. परवा आला आमच्या घरात होता म्हातारा उचलून ताकाचा ढेरा वरी सोडीला. सगळ्या गावानं घरानं केलं. महाराज यशोदा माय कदरून गेली, लढू लागली. यशोदा माय म्हणली कृष्णा इकडे ये. म्हणलं काय आई. सगळं गाव मला कदरलंय म्हणजे तुझ्या लेकरला काहीतरी सांग, तुझ्या लेकरला तरी काय सांग. हे लेकरू होतं का. थाप मारा. हे लेकरू होतं का. आणि जर यशोदा मायला तिच्या नंदराजाला गावाला जर कळालं असतं तर कृष्णाला लेकरू म्हणले. यशोदा माय काय म्हणते बघा. कृष्णा तुला माटतयाचे फोडू नको. राज तुझा नंद पिता भारतयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी. आपल्याला याच्यातलं एवढंच घ्यायचंय. कृष्ण भगवान देव आहे म्हणून कळाले असतं ते सुद्धा महिना देवाला नवस केला नसता. जिजाबाई भाकरी घेऊन जाताना तुकाराम महाराजाला पायात काटा मोडा. तुम्ही ऐकलेलं ऐकून सेवळून गेलेली माणसे तुम्ही. काटा मोड्यास गुरक्याचं रूप धरलं देवानं. नीट आहे का. गुरक्याचं रूप धरल्या हाक मारली आणि माझ्या पायात काटा मोडाय. देव आले काटा काढला आणि पाय खाली ठुला. जिजाबाई म्हणल्या अरे तू काटा कवाशी काढा हे मला कळालं सुद्धा. बोला इकडे बघा. जिजाबाई म्हणल्या तू काटा कवाशी काढास हे मला कळालं.
देव मनातल्या मनात म्हणले मी काटा कोणाचा कसा काढायचा हे कोणला कळू दे. कळलं का नाही? मग भेटले नाहीत का देव? जिजाबाईला देव भेटले नाहीत का? बरं, सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो, सेवा समाप्त करतो. सगळ्यात मोठं नाथ महाराज कोण आहे? संत, शांत, दयावंत आणि श्रीमंत. नाथ महाराज कोण आहे? बोला मोठ्यानं. संत, शांत, श्रीमंत, दयावंत. मग नाथ महाराजाला देव भेटले होते का नाही? बोला मोठ्यानं. हा, भेटले होते ना. मग नाथ महाराजाला जर देव भेटला तर नाथ महाराजांना धुणं काऊन धुवायला लावलं? आंघोळीला पाणी टाकणं, पाणी आणणं, स्वयंपाक करणं, सतरंजा उचलणं, घोड्या लावणं हे कोणाचं काम होतं? श्रीखंड्या, बरोबर आहे. ऐकून शेवळून गेले. मी थोडक्यात सांगाल तुम्हाला. मग नाथ महाराज जर संत असून जर त्याला हे देव म्हणून कळत नाही तर तुमचं कुठे घेऊन बसता बाजार? तुमचा मेळ लागते का? तुमचा म्हणजे मी असंही करा. अरे नाथ महाराज स्वतः संत असून देव कळाले नाही. 36 वर्ष देवाच्या हाताने काम करून घेतलं महाराज. तर तुमचा कवा मेळ लागल? हे देव हे संत म्हणाय कळायला. अरे नाथ महाराजासारख्याला देव कळाला नाही. नामदेवरायाला सुद्धा देव कळाला नाही. आणि कळाला असता तर नामदेवरायाला औंढ्याला धाडलं. ऐकले ना तुम्ही? नामदेवरायाला देव कवा कळाला? ज्या दिवशी औंढ्याहून घरी आले. आणि औंढ्याहून घरी आल्याच्या नंतर आंघोळ केली, 4 दशम्या केल्या, आंघोळीला गेले. देवानं कुत्र्याचं रूप धरलं, दशम्या उचलल्या, पळत आले. नामदेवरायाला कुत्र दिसलं का देव दिसलं? देव दिसला, कुत्र दिसलं नाही. मग देव म्हणू लागले नाम्याला. काय म्हणू लागले? नीट ऐका. नाम्या कैसे, नाम्या कैसे बोलविले बारीक त्याला स्वामीने आम्हाला केले. नाम्या कैसे, नाम्या नाम्या कैसे खेचर स्वामीने आम्हाला खेचर काय ओळखलं? खेचर स्वामीने आम्हाला केले. म्हणून देव भेटणं सोपं आहे, साधू भेटणं सोपं आहे, वस्तू मिळणं सोपं आहे, पण वस्तू मिळालेली कळणं अवघड आहे. प्रल्हादराव, वस्तू मिळणं महत्वाचं का कळणं महत्वाचं आहे? कळणं महत्वाचं आहे. माणूस जळका असावा का माणूस मळका असावा? माणूस कसं थोडे मी साहेब मळका असावा. पण माणूस जास्त माणसं जळके आहेत का मळके? जळके. कुठं? तिथं. हे म्हणाले तिथं. अरे माणूस भेटून उपयोग नाही रे बाबा, महाराज भेटून उपयोग नाही. महाराज कळणं महत्वाचं आहे. कळणं गेलंस का जीव द्याव का? एक माणूस रेल्वेला बसून मुंबईला जाऊन आला आणि मधात बसल्या त्याला सीट मिळालं वरचं. आणि मुंबईला जायपर्यंत खाली उतर वरी जाय, खाली उतर वरी जाय, बेजार झालं ते रात्रभर.
तिथे गेल्या बायकोला मला मी कशावर सांगायलो कळणं महत्वाचं मिळणं महत्वाचं नाही. आता हे नाही नाले कोणाला सांगालो कळणं महत्वाचं मिळणं महत्वाचं नाही. मुंबईला गेलं उतरलं बायकोला म्हणला रात्रभर संडास लागली म्हणला मला वरचं सीट मिळालं म्हणला रात्रभर बेजारी झाली म्हणला. बायको म्हणजे तुम्हाला अक्कल आहे का म्हणजे काय झालं खाल्ल्या माणसाला म्हणायचं तू वरी बस आणि मला खाली जागा दे तू काय येलीस का मला एवढं कळलं नका खाली कोणी नव्हतंच मिळालं कोणी भूताला म्हणू का मला. अरे बाबा कळणं गेल्यास काय करावं. एक माणूस पोलीस स्टेशन मध्ये गेलं बेलनं घेऊन त्याचं टंगड मोडन बेलनं घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेलं. म्हणला साहेब हे बेलनं जप्त करा. म्हणजे काय झालं म्हणलं एका बाईनं मला मारले. साहेब म्हणजे मग त्याच्या नवऱ्याला सांगा ना नवरा मीच आहे मला तिचा. आता कुठलीही गोष्ट जीवनात कळणं महत्वाचं का मिळणं. अरे साधू कोणला भेटले नाही माय कोणला भेटले नाही देव माय कोणला भेटले नाही सगळ्याला भेटले. मोतीराम महाराज कोणला भेटले नाही संत मारुतराव महाराज कोणला भेटले नाही सांगा ना मला. अहो हाडाचं पाणी रक्ताचं पाणी हाडा महाराज सगळं झिजिलं ना आपल्या करता त्यानं. आधी महाराज पायाने हिंडले पुन्हा महाराज घोड्यावर हिंडले पुन्हा महाराज गाडीत हिंडले पुन्हा महाराज जीपमध्ये हिंडले. घरी गेलं तर घरी जात नव्हते. पैशाला कधी हात लावला नाही. आम्ही म्हणलं महाराज आळंदीला जागा घेऊ म्हणले कशाला मी म्हणलं आतबला उतरायला म्हणले मी हे बरोबर आहे मी गेल्या भांडण होतात म्हणले नका म्हणले. कुठलाही गंध बाकीचा लावून घेतला नाही. संत संत संताला का शिंग असतात का. संत म्हणजे आपल्यासारखे दिसायला आपल्यासारखे असतात पण संत नव्हती जगा. अरे संत भेटले आपल्याला बकजनाला देव भेटला संत भेटले पण कळणं महत्वाचे. संत भेटायला पुण्य लागते बरोबर आहे का महाराज. बरं भजन तोंडाला येण्याकरता काय लागतंय. एक प्रमाण म्हणतो आता बलराम महाराज का बोलू जराशी अध्यक्ष एखादा द्रष्टांत सांगायचा का महत्वाचा. हा सांगा म्हणलं तर सांगतो कळणं महत्वाचं मिळणं महत्वाचं नाही. सांगू का एक प्रमाण म्हणतो भजन तोंडाला येण्याकरता पुण्य लागते. भजनाला येण्याकरता पुण्य लागते. निवडून येण्याकरता पुण्य लागतंय. मुलं आपले चांगले संस्कारी जन्मण्याकरता पुण्य लागतंय. पुण्याशिवाय काय होत नाही. महाराजांचं वाक्य नाही अनंत जन्माचे सुकृत आम्हाला बळत म्हणून घ्यावं लागते महाराज. आनंद झाला की टाळ्या वाईट आपला ही शेती चालू आहे. अहो मी एका गाव प्रल्हादराव अशी एका गावात चाल म्हणली मी अध्यक्ष म्हणजे जेवढी पावर आहे तेवढ्यानं आणि एक पुढी माणूस बसलं होतं मग कीर्तन सुटल्या जाऊ लागलं. म्हणलं काय महाराज ढोर आम्ही आबू लागलं म्हणला गेलं ना मग सगळं मातीत म्हणलं ते बी कळावं लागतंय ना. कळ नाही गेलं का जीव द्यावं का. बकळ द्रष्टांत 100 एक उदाहरण सांगतो. कळणं महत्वाचं मिळणं महत्वाचं नाही. उत्तर तुम्ही द्यायचं. मी शिकलेलो नाही मला लिहिणं येत नाही मला वाचा येत नाही मला सही येत नाही. उत्तर कोणा द्यायचं प्रल्हादरावनं द्यायचं. माझ्या समोर आज आली तितक्या दिवसात ते नाही त्यानं म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणी द्या उत्तर. मी तुम्हाला सांगणार कळणं महत्वाचं मिळणं महत्वाचं नाही. बरोबर आहे प्रल्हादराव. ऐका नीट ऐका माझ्याकडे बघा.
खिशात गंगाखेडला गेले. 3 माणसं 10,000 रुपये खिशात टाकून कुठे गेले? गंगाखेडला. सगळे मिळून किती झाले? 30 रुपये. मान्य. बस स्टँडवर गेले, हॉटेलात गेले, रट्टावून जेवण केलं तिघानं आणि तिघानं 30 रुपये 10,000 रुपये ते हॉटेलवाल्याला दिले आणि बाजूला उभा टाकले. बघा आता विचार करा बरोबर. या तिघानं किती किती रुपये दिले? 10,000 रुपये. त्या हॉटेलवाल्यानं ह्याला 5 रुपये वापस दिले. किती दिले? 5. 5 म्हणले ह्या माणसानं काय केलं? 2 रुपये एटरला दिले आणि तिघानं किती घेतले? 1-1 रुपया घेतला. हा 1-1 रुपया घेतला, खिशात टाकला. माझ्याकडे बघा, पानपट्टीवर आले, खिशात हात घातला तर खिशात किती किती निघाले? 1-1 रुपया. जाताना किती किती होते? 10-10. आता खिशामध्ये किती आहे? 1-1 रुपया. मग ज्या अर्थी खिशामध्ये 1-1 रुपया आहे त्या अर्थी जेव्हा किती किती गेले? 9-9 रुपये. 9-3 27. एटरला दिलेले 2 किती झाले? 32. मग काय चुकायले का तोडमे साहेब? हो अध्यक्ष, चुकायले का काही? तुम्ही सांगा. मो बोलण्यात काय चुकत असलं तर तुम्ही का मला चिल्लर समजाले का काय? आले हो हा काय म्हणे? तुम्हाला आता सांगतो, जाताना किती किती होते? 10,000 रुपये. हॉटेलात गेले, तिघांना 10,000 रुपये दिले आणि बाजूला उभा टाकले. आता मिटल्याच्या नंतर हॉटेलवाल्यानं 5 रुपये वापस दिले. एवढं देणार धरा. 5 रुपयामधून 2 रुपये एटरला दिले, 3 रुपये तिघांना घेतले, 1-1 रुपया घेतला, खिशात टाकला आणि बाजूला आले. जाताना 10,000 रुपये होते. आता 1-1 रुपया खिशात आहे. ज्या अर्थी 1-1 रुपया खिशात आहे त्या अर्थी जेवायला किती किती गेले? 9-9 रुपये. 9-3 27. एटरला दिलेले 2 किती झाले? 29. अहो काय झालं बरं? मी असंच एका गावात सांगितलं आणि कीर्तन सुटल्यास ते वकील आलं माझ्याकडं. म्हणलं महाराज हे रुपये कुठे चालला हो? मी म्हणलं तुम्ही कोण आहेत? म्हणलं वकील. मी वा रे वा. मी म्हणलं आम्हाला कीर्तनात येते, ते कीर्तनाच्या बाजूला येत नाही. म्हणून कळणं महत्वाचं आहे. रुपये कुठं जात नाही, पण सांगताना वाटायला रुपये कुठेतरी गेला. बऱ्याच माणसाच्या मनामध्ये भरम आहे कुठं चालला 1 रुपया, कुठं जात नाही, सांगताना त्याची टुलिंग आहे. म्हणून कळणं महत्वाचं आहे. महाराज म्हणजे थाप मारा किंवा साधू आपल्याला भेटले पण भेटून उपयोग नाही. मग साधू भेटण्याकरता हे ना सगळे प्रमाण म्हणून टाकले. आता मी कायला म्हणू उगाच प्रमाण? सगळे जेवढे तेवढे म्हणले. आता याच्यानंतर महाराज आलेले, तुम्ही सगळे महाराजांची कीर्तन ऐकण्याकरता बसले, मजबुरीनं मायापाशी थांबले. मी सेवा समाप्त करणार आहे. चालू आहे. मी एक शेवटची चाल म्हणणार आहे. भजन आपसूर झालेलं आहे. आतापर्यंत भजन आता आलंय स्वरात. अरे का कुठे? शेवटाची विनवणे संता जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा. माझ्याकडं हे पोरग माझ्याकडं फक्त 6 महिने झाला आलाय. प्रल्हादराव किती महिने? फक्त 6 महिने झाले. कर्नाटक मधलं बिदर जिल्ह्यातलं ते 6 महिन्यामध्ये काय वाजिते, कसं वाजिते ते बघा. आता त्याला आवाज दे थोडा मृदंगाला शायला. तू कामाने पडिलो पाया
सांगणारे अर्ध्या मिनिटात. माझ्याकडे बघा सगळे, ज्या ज्या व्यक्तीनं संत मारुतराव महाराजांची सेवा केली आहे, ज्या ज्या व्यक्तीनं मारुतराव महाराजांची सेवा केली आहे, त्या त्या व्यक्तीचा मी पुरस्कार ठेवणार आहे, ठेवला आहे. सगळ्या व्यक्तीचे फोटो जमा झाले. मी सांगतो, दे मी सांगतो. 201 लोकांचा सत्कार समारंभ. त्यांना चिन्ह 500 रुपयाचं चिन्ह छापलंय, 200 रुपयाचं उपर्ण आणलंय, 500 रुपयाचं चिन्ह, 200 रुपयाचं उपर्ण. 201 लोकांचा 3 तालुक्यातल्या आम्ही सत्कार ठेवलेला आहे. पत्रिका तयार झालेली, कार्यक्रम सगळं प्रोसिजर तयार झालेलं आहे, फोटो छापले, सगळं झालेलं आहे. कार्यक्रमाची तारीख फक्त निश्चित करायची. सर्व जेवढे काय संत मारुतराव महाराजांचे, मोतीराम महाराजांचे जेवढे काय शिष्य, भजनी मंडळ, गायक, वादक यांनी सर्वांनी आमच्या संस्थेवर हजर राहावे. त्याचे प्रमुख हरिभक्तपरायण उपस्थिती, हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे. टाळ्या वाजवा. या लेकराचं कौतुक म्हणून आपल्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव यांनी या मुलाला 1100 रुपयाची बक्षीस दिले. लेकराचं कौतुक आपण नाही तर कोण्या भूतानं करायचं. संस्कार विकत मिळत नाहीत, भूक विकत मिळत नाही, झोप विकत मिळत नाही. संस्कार कुठे विकत मिळत असतात का? संस्कार लावावं लागतात. महाराजांचं कीर्तन आहे, महाराजाला जोरू जायचंय तरी सेवा. अध्यक्ष आमचे हरिभक्तपरायण याच गावचे, याच संस्थेचे अध्यक्ष, त्यांना सुद्धा लेकराचं कौतुक म्हणून त्या लेकराला 500 रुपये इनाम दिला आहे अध्यक्ष साहेबांना. बदल का? आम्ही